तुझ्या डोळ्यातनं पाणी आलंय, पण असं नाही एवढं हे करायचं नाही. हा मुलगा आहे, ओम नम शिवायचा अर्थ माहित पाहिजे म्हणून ते काट्याचं धोत्र्याचं फळ आपण तिथं पाहतो. मी माझ्या डोळ्याने पाहिजे, मी माझ्या कानाने ऐकलं, मी माझ्या पायाने चालतो, माझ्या हाताने कर्म केलं, माझे हात, माझे पाय, माझे डोळे, माझे कान, माझं शरीर. मग शरीर माझं आहे, मी कोण? परत प्रश्न उपस्थित होतो. जसं तुम्ही सांगितलं बॅग माझी आहे, बॅग वेगळं, तुम्ही वेगळं. आता तुम्ही म्हणताय काय, हे शरीर माझं आहे, मग शरीर वेगळं आणि तुम्ही वेगळं. तुम्ही म्हणजे कोण? तर तुम्ही म्हणजे कोण? तर मी एक आत्मा आहे. आत्मा इथं असते आपली दोन डोळ्यांच्या, म्हणून त्याला टिकली जाऊ. आत्मा इथं नसते हृदय. हृदयाचं तुम्ही ऑपरेशन पण करू शकता. त्याचं हृदय याला बसू शकता, तुमचं हृदय त्याला बसू शकतं. एक हात कापला तरी माणूस जिवंत राहतो, पाय कापला तरी जिवंत राहतो, पण हे कापलं तर नाही ना, कारण आत्म्याचं स्थान इथं आहे. काय आज्ञाचक्र आहे इथं आपलं आत्म्याचं स्थान दोन भोळ्यांच्या. इथून पाहायचं आहे आपल्याला सगळं. आत्मा कशी एकदम खसखससारखी छोटी काय बघा. आत्मा कशी अजर अमरा विनाशी, शरीर हे तुमचं विनाशी. सुप्रिया नाव हे शरीराचं आहे, आत्म्याचं नाव नाही माहिती. मग आत्मा ही चैतन्य आहे तुमच्यामध्ये, म्हणून तुम्ही माझ्याशी पाहताय, बोलताय, ऐकताय. हां, आत्मा नसेल तर काय शरीराला अर्थ आहे सांगा बरं? लगेच न्या म्हणतात. हा, शरीराचा काहीतरी फायदा आहे का आपल्या? काहीच नाही. अहो, जनावरांच्या कातड्याचा तरी फायदा होतो, आपल्या कातड्याचा काहीच फायदा होतो. इतकं शरीर आपलं दुर्गंधी. मग आत्मा अजर अमरा विनाशी, आणि हे शरीर तुमचं विनाशी आहे की नाही. आत्म्यामध्ये बघा 3 सूक्ष्म शक्ती आहेत, मन, बुद्धी, संस्कार. आत्म्यामध्ये 3 सूक्ष्म शक्ती आहेत. कुठल्या? मन, बुद्धी आणि संस्कार. मनाचं काम काय? विचार करणे. मनाने विचार काय केला? चला आज लवथळेश्वरला जाऊ. विचार केला. बुद्धी काय करते? त्याच्यावर निर्णय देते, जा. आणि त्याप्रमाणे तुम्ही इथे आलात, काय घडले? संस्कार आहे की नाही. मग या आत्म्याच्या या 3 सूक्ष्म शक्ती आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार. आता बघा इथे गाडीचं चित्र दाखवलं आहे की नाही. मला सांगा, गाडीमध्ये ड्रायव्हरच नसेल तर गाडी चालेल का? मग तसं शरीरात आत्माच नसेल तर शरीर चालेल का? नाहीच ना. म्हणजे आत्मा हा आपला ड्रायव्हर आहे आणि ही तुमचं गाडीरूपी शरीर आहे ना, आहे की नाही. मग चालवतंय कोण? आत्मा चालवती या शरीराला, हे लक्षात घ्या. काय? आत्मा डोळ्याने पाहते, कानाने ऐकते, पायाने चालते, हाताने कर्म करते. काय? आता बघा आत्म्यामध्ये 7 गुण आहेत आपल्या. कुठले? सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती. पण ते डिॲक्टिवेट आहे. आता त्याला ॲक्टिवेट करायचं आहे. मग आत्म्याच्या ह्या गुणांना जर ॲक्टिवेट करायचं असेल तर आपल्याला आत्म्याच्या पित्याची ओळख पाहिजे. आता तुमचे वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला, म्हणजे एका शरीराला ह्या दुसऱ्या शरीराने जन्म दिला आहे. मग शरीराचे पिता जर शरीर असतील तर आत्म्याचे पिता एक आत्माच असणार आहे ना, आहे की नाही. मग एक आत्माच असणार, फक्त त्याला काय म्हणतो? परमात्मा. आणि मी कोण? आत्मा. आता परमात्मा राहतो कुठं बघा? हे साकार लोक आहे, आपण इथं राहतोय, ही पृथ्वी आहे. चंद्र, सूर्य, ताऱ्यांच्या वरती पण आणखी एक लोक आहे, त्याला सूक्ष्म लोक म्हणतो आपण. काय? ह्याच्यावरती पण आहे, चंद्र, सूर्य, ताऱ्यांच्या वरती, की जिथं ब्रह्मा, विष्णू आणि शंकर आहे. आणि त्याच्याही वरती आणखी एक दुनिया आहे, सर्व आत्म्यांची दुनिया, म्हणजे आपलंच घर येते. हे बघा, हे सर्व आत्मे, सर्व आत्म्यांचं घर येते. उलटं झाड आहे. काय? ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख आहे, कल्पवृक्ष. मग हे आपलं घर आहे, आपण इथं पाहुणेत फक्त, आपलं इथं काहीच नाही. आत्मा जाताना काही संगण येत नाही. गाडी, जमीन, बंगला, संपत्ती, पैसा, शरीर इथंच राहतं. म्हणून हे उलटं झाड आहे. ह्या झाडाचे आपण एक घटक आहोत आणि हे उलटं झाड आहे. मग हे आत्म्याचे वडील आहेत सर्वोच्च ठिकाणी. हो का, इथं बोट ठेवले ते, त्यांचं नाव काय आहे? शिव. ते परमात्मा आहेत आपले. काय? मग ते वडील आहेत आपले, ते कसे? स्वयंभू आहेत. स्वयंभू म्हणजे काय? ज्याला आई वडीलच नाही. म्हणून आपण म्हणतो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्याला आईच नाहीये असा एक निराकार शिव आहे की नाही. मग ही शिवाची आहे महिमा आता आपल्याला करायची. बघा तुम्ही हिंदू धर्मात परमेश्वराची महिमा काय आहे? परमात्मा शिव ज्योतिबिंदू स्वरूप आहे. हिंदू धर्मात परमात्मा शिव ज्योतिबिंदू स्वरूप आहे. ज्योती म्हणजे काय? प्रकाश. मुस्लिम मध्ये काय म्हणतात? अल्ला नूर है. नूर म्हणजे काय? प्रकाश. ख्रिश्चन मध्ये काय म्हणतात? गॉड इज लाईट. लाईट म्हणजे काय? प्रकाश. ज्योती, नूर, लाईट, तिन्हीचा अर्थ एकच आहे की नाही. मग ईश्वर कसा आहे? एकच आहे. धर्मजाती तुम्ही आम्ही निर्माण केल्या, आहे की नाही. मग ही परमेश्वराची महिमा आहे सगळी. परमेश्वराचं रूप कसं आहे? आपल्या आत्म्यासारखंच आहे ना. मग परमात्म्याची बघा ही जी
महिमा आहे ती कशी आहे? परमात्मा असा आहे, निराकार, निर्विकार, निरंकारी. त्याला आकार नाही, विकार नाही, अहंकार नाही. तो परमपिता, परम शिक्षक, परम सद्गुरू आहे. परम म्हणजे काय? श्रेष्ठ पिता, श्रेष्ठ शिक्षक, श्रेष्ठ सद्गुरू आहे. तो सुखाचा, शांतीचा, आनंदाचा, प्रेमाचा, पवित्रचा सागर आहे. कालो का काल आहे, महाकाल आहे, पतियो का पती आहे, पिताओ का पिता आहे. महिमा कशी आहे? अपरम अपार, पारच नाही, एंडच नाही आहे त्याला, अशी महिमा आहे परमेश्वराची. जमिनीचा जरी कागद केला, समुद्राची साईड, झाडांची जरी पेन केलं तरी महिमा कशी आहे? अपरम अपार, अशी महिमा आहे परमेश्वराची. काय आता बघा, हे चौथं खूप इम्पॉर्टंट, शिव आणि शंकर मध्ये आणतं, हे लय महत्वाचं. या की आता बघा, शिव आणि शंकर मध्ये आणतं. तुम्ही गणपतीच्या मंदिरात गेला का कधी? तिथं कोणाची मूर्ती असते? गणपतीची असते ना, ज्याचं घर त्याचंच ना. आणि तुमच्या घर कोण राहतो? तुम्हीच राहणार ना, दुसरं कोण राहणार नाही. हनुमानाच्या मंदिरात कोणाची मूर्ती असते? हनुमानाची. रामाच्या मंदिरात रामाची. आता तुम्ही कोणाच्या मंदिरात आले म्हणजे कोण? शंकर आहेत का तिथं? नाही, ते शिव आहेत. हे आहेत का? शंकर ही देवता आहेत आणि शिव हे परमात्मा आहेत. काय परमात्मा आणि देवतामध्ये फरक असतो. देवता अनेक आहेत, 33 कोटी आहेत. परमात्मा एकच आहे. परमात्मा कुठं राहतो? परमधाम निवासी. शंकर कुठं राहतात? विश्वलोक निवासी. बघा, हे परमधाम, इथं हे परमात्मा राहतात. शंकर इथं राहतात खाली. काय नंतर काय हे विनाशकारी, तिसरा नेत्र उघडतात. आपला पण हा तिसरा नेत्र उघडायचा. हा, आणि हे कसे आहेत? कल्याणकारी, शिवचा अर्थ कल्याणकारी. हे निराकार परमात्मा आहे, ही आकारी देवता आहे. देवता आहे ना, आकार आहे. शिवाला आकार नाही. आता हे काही लोक मला विचारतात, हे शिवलिंग काळे का गेले? ते पण सांगतो तुम्हाला. काय बरं, हा असा तुम्ही काय म्हणले? हा परमात्मा आहे, मग हा असा आकार कुठला आला असं म्हणतात बघा. मग हे असं, हे उलट झाड दिसतंय का? हे शिवलिंग आकाराचं आहे. तसं आहे ते. आणि काळं का गेले? माणसाची बुद्धी आता काय तमोप्रधान आहे, वाईट लगेच डोक्यात बसते. बरोबर का नाही? म्हणून बघा, रामाला काळं, कृष्णाला काळं, देवीला पण काळं केलं. आणि यांची आम्हाला मुलगी असते, म्हणजे काय असतं? पत्र. तर परमेश्वर काय म्हणतो? मुझे बी काला बना दिया, मला सुद्धा काळं बनवलं. मग शिव हे रचयिता आहे, ही रचना आहे. हे वडील आहेत, हा मुलगा आहे. हे लक्षात घ्या. आता बघा, शंकराचा आणखी एक फोटो असतो. शंकर ध्यानस्थ असतात बघा, ध्यान असतं. आता मला सांगा, शंकर सर्वश्रेष्ठ जर त्यांना ध्यान करायची गरज होती का? नाही ना. पण ते ध्यान करतायत म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्यापेक्षा कोणतरी काय श्रेष्ठ आहे. मग शंकराच्याच पुढे शिवलिंग असतं बघा कुठल्याही पुढे. हे शंकर कोणाचं ध्यान करतायत? शिवाचं. आणि काय म्हणतात? ओम नमः शिवाय. म्हणजे मुलगा वडिलांचं ध्यान करतो. ओम नमः शिवायचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला. ओम म्हणजे काय? मी आत्मा. नम म्हणजे नमस्कार करतो. शिवाय म्हणजे शिवाला. मी आत्मा शिवाला नमस्कार करतो. आता कोण म्हणतो? शंकर. बघा, रामेश्वरला गेलाय का? तिथे रामाने शिवलिंगाची पूजा केली. कृष्णाने पण शिवाचीच पूजा केलेली आहे शिवलिंगाची. कुठे? गोपेश्वर. रावणाने पण शिवाचंच ध्यान केलं होतं सगळं. मोठा शिवभक्त होता, शंकर भक्त नाही म्हणत. काय स्वामी समर्थ पण म्हणतात, पिंडी तेच ब्रह्मांड. मग ह्या सगळ्या देवांनी पण कोणाचं ध्यान केलं? शिवाचं. देवी पण कोणाचे? शिवशक्ती म्हणतात देवीला पण. देवी सुद्धा शिवाचंच ध्यान करतात. मग ह्या सगळ्या देवांनी एकाच ध्यान केले, शिवाचं. त्याच्याकडून शक्ती मिळते ना सगळी. त्या शक्तीचं फायदा शिव आहे की नाही? आता आणखी बघा, शिवपिंडीवर तुम्ही काय वाचा? बेलपत्र वाचा. ब्रह्मा विष्णू तिन्ही त्याच्यात स्वाहा आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू शंकराचे पण ते काय आहेत? पूर्ण वेळा मारता का महादेवाला? कधीच नाही मारत. कारण शिव हे जन्म मरणाच्या चक्रातच येते. सगळ्या महादेव हे शिवाचं नाव आहे. शंकर हा मुलगा आहे, देवता आहे. हे परमात्मा आहे. देवता 33 कोटी आहेत, परमात्मा एकच आहे. हा देवता यांचंच ध्यान करतात. आणि यांना कोणी आई वडील नाही आहेत, हे स्वयंभू आहेत. हे सृष्टीचे परमपिता आहेत, माहिती का? हे देवता आहेत. हे यांच्याकडून शक्ती घेतात. ह्या सर्व देवतांनी ह्यांचं ध्यान केलेलं शिवाचं. पूर्ण वेळा काय मारत नाही? कारण शिव जन्म मरण केले आहे. माणूस मेल्यावर आज मी पूर्ण वेळा मारता का नाही माहिती? मग कारण ते जन्म मरणाचे चक्रात आले. शिव कधी जन्मच घेतला तर मरण्याचा काही प्रश्नच येत नाही. पूर्ण वेळा मारता, हे लक्षात पाहिजे. नंतर शिवपिंडीवर काय वाहता तुम्ही? हे पाहता ना, काटेरी धोत्र्याचं. हा काय वाहता?
परमेश्वराला तुमचं काही नकोय, हार नारळ उदबत्ती, पैसे, सोनं, बकरं, काही नकोय. तुम्ही काय निर्माण केलं ते द्या. परमेश्वर म्हणतो हे सगळं मी निर्माण केले. तुम्ही काय निर्माण केले? माणसाने काय निर्माण केलं? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, देश, ईर्ष्या, अहंकार, नफरत हे विकाररूपी काटे निर्माण केले. म्हणून ते काट्याचं धोत्र्याचं फळ आपण तिथं पाहतो. आणि त्या बदल्यात काय घेता तुम्ही? सुख, शांती, आनंद, प्रेम, पवित्रता, ज्ञान, शक्ती. मग कसं वाटतं? शांत वाटतं ना? शांतीची सागर असते, सुखाची सागर आहे. तुम्हाला शांती वाटलीच पाहिजे ना, आहे की नाही? मग ते वडील आहेत आपले. आता आणखी एक झालं. तुम्ही महाशिवरात्री म्हणता का? महाशिवरात्री रात्र कोणाची? शिवाची, शंकराची नाही. आपण सत्यम शिवम सुंदरम म्हणतो, सत्यम शंकरम सुंदरम नाही म्हणतो. सत्य हा शिव आहे, शिव हा सुंदर. म्हणून मंदिर कोणाचं आहे? शिवाचं आहे, शंकराचं नाही. शंकर ही देवता आहे, शिव हे परमपिता परमात्मा. हे लक्षात पाहिजे. जर तुम्ही यांचं चिंतन केलं तरच तुमचे पापकर्म दिसणार. आणि इथे ह्या कलियुगात सगळे पापकर्म. पापकर्म करायचं आणि जर तुम्हाला ते नष्ट करायचं असेल तर एकच: चालता फिरता, उठता बसता, खाता पिता, फक्त द्या. मी एक आता ना तुम्हाला. लोकांना वाटतं बालाजीच्या दाखवटीत सोनं घातलं म्हणजे माझं पाप नाहीसं. अजिबात नाही. किंवा गंगेत जाऊन डुबकी मारली म्हणजे माझं पाप नाहीसं. अजिबात नाही. तर तुमचं पाप कशाने नाहीसं होणार आहे? फक्त स्वतःला आत्मस्वरूप परमेश्वराची आत्मा. कुठेही जा, मंदिरातून जायचं आणि ध्यान लावा. ॲटोमॅटिकली तुमच्याकडे जी वाईट शक्ती येणार असते ती सुद्धा दूर जाते. कारण तुम्ही कोणाच्या आठवण, तुमच्या डोळ्यात तर पाणी आलं. असं नाही एवढं हे करायचं नाही. बघा याच्या सगळ्या बघा आपल्याला त्या चुका निर्माणच करायच्या नाही. आता तुम्हाला काय वाटतंय सांगा.